परब्रह्म है हा नाम्याची खीर साखतो सोखोवांची गुर राखतो जागेवर खाली बसायचे. कृपया कोणी उभे राहू नये. सहकार्य करावे. वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु माझे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु पसरुनी मयूर विराजे पसरुनी हो पसरुनी मयूर विराजे
सोहळ्यासाठी आपण सारे उपस्थित आहोत. साहेब यांना विनंती करतो की आपण ठाणे नगरीतर्फे माननीय उद्धवजींचं या ठिकाणी शिवसेना कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांचं ठाणे नगरीतर्फे ठाणे नगरीचे प्रथम नागरिक महापौर अशोकजी वैकी हे स्वागत करतायत. आजच्या या सत्कार सोहळ्याचे प्रमुख आयोजक शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आमदार उद्धवजी ठाकरे यांचं स्वागत करतायत. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्यातर्फे सुद्धा शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धवजींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, प्रत्येक कार्यात विघ्नहरण करणारा आणि आपल्या मदतीला सातत्यानं असणारा श्री गणरायाचं पूजन करून आपण या सोहळ्याची सुरुवात करत आहोत. तीर्थरूप नानासाहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करण्याची मी विनंती करतो शिवसेना कार्यकारी प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना. ठाकरे यांनाही मी विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनामध्ये सहभागी व्हावं. दिव्या दिव्यांनी ज्योत उजळून आपण प्रकाशाचा मार्ग अवलंबतो. तमाकडून प्रकाशाकडे असा आपला प्रवास ही आपली संस्कृती आहे आणि या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आमदार माननीय संजयजी केळकर साहेब हेही या दीप
आपण सर्वजण ठाणे नगरीमध्ये एक वेगळा आयाम मिळवून देतोय आणि याचा आम्हाला अधिक आनंद होतो आहे. ही आंग्रे यांनी दिली आणि खऱ्या अर्थानं धर्माचं आधिपत्य निर्माण करण्यासाठी, जागवण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असलेलं हे कुल खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राचंच नाही तर आपल्या देशाचं भूषण ठरतंय, याचाही आम्हाला अभिमान वाटतोय. समाज गांजला, समाज पिचला तर सारा देशोधडीला लागू शकतो, हे आपण इतिहासावरून धडे घेतलेले आहेत. असं होऊ नये यासाठी सर्व समाजाचं उन्नयन म्हणजेच धर्मजागरण असं समजून काम आदरणीय तीर्थरूप अप्पासाहेबांनी केलं, त्याचाही आपणा सर्वांना मनपूर्वक अभिमान वाटतो. आपणा सर्वांशी संवाद साधत असताना निरूपणाच्या माध्यमातून समाज उन्नयनाचं काम करत आहे, याचाही सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. आज या ठिकाणी ठाणे नगरीतर्फे माननीय अप्पासाहेबांचा भव्य जाहीर सत्कार केला जातोय. ठाणे नगरीचे प्रथम नागरिक महापौर माननीय अशोकजी वैती यांना मी विनंती करतो की आपण या प्रसंगी प्रास्ताविकपर आपलं मनोगत व्यक्त करावं. गुरुवर्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानाचा मुजरा. आज या भव्य सत्कार समारंभासाठी उपस्थित उद्धवसाहेब ठाकरे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावर त्यांचं देखील ठाणेकरांच्या वतीने स्वागत करतो. आज ठाणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळखली जाते. आपण पाहिलं असेल की अध्यात्माची राजधानी म्हणून रेवदंडा जमल्यानंतर या अध्यात्माची उपराजधानी म्हणून ठाणे देखील ओळखले जाईल असं मला वाटतं. आणि आपण पाहिलं असेल की विविध धर्माच्या लोकांना एकत्र आणून आज ह्या जनसागरातून या ठिकाणी उसळलेला आहे. खऱ्या अर्थाने नानासाहेबांनी जी वारसा दिलेला आहे तो अप्पासाहेबांनी पुढे घेऊन जाण्याचं काम चालू ठेवलेलं आहे. नक्की महापालिका देखील आज आपण अप्पासाहेबांचा नागरिक सत्कार करत असताना एक आनंद होतोय की महापालिकेच्या वतीने ज्यांनी समाजात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली अशा सर्वचा सन्मान करत असताना आज अप्पासाहेबांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला प्राप्त करून दिली ते म्हणजे सन्माननीय आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी. ह्या ठिकाणी ठाणे नगरीमध्ये अप्पासाहेबांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला द्यावी आणि आज आम्हाला अप्पासाहेबांनी ही संधी प्राप्त करून दिली. जसं मगाशी म्हटलं की सन्मान हा